श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कधी कधी घाई असते आणि अडीअडचणीला आपल्याला जर भाजी नाही बनवता आली तर ही आपली नेहमीची साधी सोपी चटपटीत भरली मिरची. यासाठी जास्त काही नाही, थोड्याशा घरातल्या वस्तूने आपण ही चटपटीत मिरची बनवू शकतो आणि आपल्या जेवणाला एक वेगळीच चव देऊ शकतो. चला बघूया रेसिपी. मी मिरची चिरून घेतली आहे आणि त्यात भरण्यासाठी मी सुकं खोबरं वापरलं आहे, शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे, धणे जिरे पूड, हळद, मीठ आणि कसुरी मेथी आणि लिंबाचा रस. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ. हे पहा, यामध्ये तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरंही वापरू शकता, तीही मिरची खूप छान लागते. पण आत्ता वेळेकडे माझ्याकडे नसल्यामुळे मी सुकं खोबरं वापरलं. आणि लिंबाचा रस यात मिक्स केल्यावर एक वेगळीच चव या मिश्रणाला येते. आता आपण हे मिश्रण पटापट मिरच्यांमध्ये भरून घेऊ. हे पहा, अगदी गच्च भरून घ्यायची, कारण ती तळताना त्यातलं मिश्रण कमी होत जातं, म्हणून जितकं जास्तीत जास्त भरता येईल तेवढं हे मिश्रण भरून घ्यावं. हे पहा, माझ्या ह्या 6 मिरच्या आहेत आणि यासाठी माझं अर्ध वाटी खोबरं आणि 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट असं या प्रमाणात मी बाकी सगळे साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. तेल आता तापवून घेऊया. मी एकदा या तुपातसुद्धा तळून पाहिल्या होत्या, त्याही खूप छान लागतात, पण आत्ता सध्या मी तेलच वापरलं आहे. तेल तापलं की आपण आपल्या एक एक मिरच्या टाकायला सुरुवात करू. आणि ह्या मिरच्या सगळं मंद आचेवरच आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत, तेलात तळून घ्यायच्या आहेत म्हणा, कारण की फास्ट गॅस ठेवल्याने त्या मिरच्या खूप करपत जातात. थोडासा वेळ जातो, पण मंद आचेवरच ह्या छान मिरच्या तळून येतात. हे पहा. आणि हां, मी यावर एक झाकण ठेवलं 10 मिनटासाठी. हे पहा, 10 मिनटामध्ये बारीक मंद आचेवर असल्यामुळे न करपता हे व्यवस्थित हळूहळू माझं असं तयार झालेली ही मिरचीची रेसिपी आहे. 10 मिनटानंतर हे असं होतं. आता मी पुन्हा 5 मिनटं ते ठेवल्यामुळे हे असं झालेलं आहे. अशी ही छान माझी रेसिपी तयार आहे. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.